नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, कालच्या सेशनमध्ये आपण बघितलं की लॉ सीईटी 2024-25 या शैक्षणिक वर्षी कॅप राऊंडचा कट ऑफ हा कसा लागलेला होता आणि त्याचबरोबर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की लॉ सीईटी 2025-26 या शैक्षणिक वर्षी कॅप राऊंडचा कट ऑफ हा कसा लागलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपण प्रत्येक कॉलेजची इन्फॉर्मेशन पण बघणार आहोत। तुम्हाला ज्या पण कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या कॉलेजची पूर्ण डिटेल्स तुम्हाला माहिती असणे फार गरजेचे आहे। तर तुम्ही जर कालचा लेक्चर बघितला नसेल तर नक्कीच बघा। कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की लॉ सीईटी 3 इयर आणि लॉ सीईटी 5 इयर या दोन्ही कोर्ससाठी कट ऑफ कसा लागलेला आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक लॉ कॉलेजची इन्फॉर्मेशन ही कशी काढायची तर ते सुद्धा आपण बघितलं होतं। आजच्या या सेशनमध्ये आपण अजून एक गोष्ट माहिती करून घेणार आहोत, ती म्हणजे बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना अजून देखील प्रश्न पडतो की कॅप राऊंड म्हणजे नेमकं काय। विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुमचे जे पण डाऊट्स असतील ना कॅप राऊंड विषयी तर ते सर्व आजच्या या सेशनमध्ये क्लिअर होतील। सो व्हॉट इज कॅप राऊंड? कॅप राऊंड इज अ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस। कॅप राऊंड ही एक केंद्रीयकृत प्रवेश प्रक्रिया आहे जी की मेरिट बेस्ड ऑनलाइन काउन्सिलिंग अँड सीट अलोकेशन सिस्टीम यूज्ड बाय स्टेट एज्युकेशन बॉडीज अँड युनिव्हर्सिटीज इन इंडिया। म्हणजेच की ही भारतातील राज्य शिक्षण संस्था आणि विद्यापीठांद्वारे वापरली जाणारी एक केंद्रीयकृत गुणवत्तेवर आधारित ऑनलाइन कंडक्ट केली जाणारी एक्झाम आहे आणि या एक्झामच्या मेरिट बेसवरती तुम्हाला तुमची जागा ही अलॉट होते। आता आपण बघूया 2025-26 या शैक्षणिक इयरसाठी कॅप राऊंडचा कट ऑफ हा कसा लागला होता। तर त्यासाठी आता आपण जाऊया सीईटी सेलच्या वेबसाईटवरती। तर सर्वात पहिले सर्च बारवरती सीईटी सेल टाईप करा। सो तुम्हाला पहिलाच ऑप्शन स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल याला ओपन करा। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली सीईटी सेलच्या होम पेजवरती याल। तर यामध्ये बघा आपल्याला कॅप विषयी माहिती घ्यायची आहे, तर आपण इथे फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करूया कॅप 2025-26। तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पेज ओपन होईल। तर यामध्ये बघा अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये LLB 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स आणि LLB 3 इयर यासाठी आपल्याला कट ऑफ बघायचा आहे। तर LLB 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स सगळ्यात पहिले आपण याचं बघूया। तर यामध्ये बघा कॉलेज लिस्ट या ऑप्शनवरून तुम्हाला हव्या त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्ही काढू शकता। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा सर्च अप्रूव्ड कॉलेजेस। यामध्ये समजा मला आता गव्हर्नमेंट लॉ कॉलेज या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला त्या कॉलेजची युनिव्हर्सिटी माहिती असते फार गरजेचे आहे। तर या ठिकाणी बघा मी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करते। तर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजची युनिव्हर्सिटी आहे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई। सिलेक्ट स्टेटस करा गव्हर्नमेंट, सिलेक्ट मीडियम करा ऑल, सिलेक्ट कॉलेज टाईप ऑल आणि सिलेक्ट कोर्सेसमध्ये सुद्धा मी ऑल करते। आता याला सर्च करा। सर्च केल्यानंतर संपूर्ण डिटेल्स मला या GLC कॉलेजबद्दल या ठिकाणी शो होईल। आता यावरती मी मोर डिटेल्स करते। मोर डिटेल केल्यानंतर या ठिकाणी बघा कॉलेज कोड, सोसायटी नेम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, कॉलेज नेम गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, ॲड्रेस डिस्ट्रिक्ट मुंबई सिटी मुंबई, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, फोन नंबर, प्रिन्सिपलचं मेल ID, कॉलेज टायमिंग सुद्धा दिलेला आहे 12:15 ते 4:30 आणि कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट इयर 1895। अशाच प्रमाणे कॉलेजची संपूर्ण डिटेल यामध्ये दिलेली आहे। कॉलेजला हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे का, नन, प्रिन्सिपलची डिटेल्स, ॲडमिशन इन्चार्जची डिटेल्स आणि त्याचप्रमाणे कॉलेजला किती इंटेक आहे म्हणजे टोटल इंटेक किती आहे तर 180, ट्यूशन फीज आहे 1500 आणि अदर युनिव्हर्सिटी फीज आहे 5370। अशी टोटल फीज किती आहे 6870। म्हणजेच की गव्हर्नमेंट लॉ कॉलेज या कॉलेजची टोटल फीज किती झाली तर 6870। अशाच प्रमाणे कोणत्याही कॉलेजची डिटेल्स तुम्ही या ऑप्शनवरून बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्या पण कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्ही डायरेक्ट सर्च अप्रूव्ड कॉलेजला सिलेक्ट करा आणि फक्त एकच गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे की ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याची युनिव्हर्सिटी पहिले तुम्ही माहिती करून घ्या आणि त्याचनुसार पूर्ण डिटेल तुम्ही घरी बसल्या बघा। त्यानंतर आता मला याचा कट ऑफ बघायचा आहे, म्हणजेच की कॅप राऊंडचा कट ऑफ बघायचा आहे। तर मी आता 5 इयर इंटिग्रेटेड कोर्ससाठी सेकंड ऑप्शनला मी चूज करेन इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट।
तर यावरती क्लिक केल्यानंतर बघा अशी स्क्रीन ओपन झालेली असेल. आता मला फर्स्ट राऊंडसाठी बघायचं आहे, तर मी या ठिकाणी राऊंड फर्स्ट सिलेक्ट करते. आता युनिव्हर्सिटी मी 30 ठेवते, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. कॉलेज सिलेक्ट करा, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज. डिव्हिजन सिलेक्ट करा, गव्हर्नमेंट इंग्लिश को एज्युकेशन. शो अलॉटमेंट लिस्ट करा. आता या ठिकाणी बघा शो अलॉटमेंट लिस्ट केल्यानंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये असणाऱ्या सर्व स्टुडंटचं नाव, त्यांची इन्फॉर्मेशन, त्यांची कॅटेगरी, एलिजिबल कोटा, अलॉटेड कोटा, एलिजिबल कोटा विथ मेरिट लिस्ट, मेरिट मार्क्स, या सर्व डिटेल्स तुम्हाला या पूर्ण शीटमध्ये दिलेलं आहे. तर यामध्ये बघा जास्तीत जास्त ओपन जनरलमध्ये महाराष्ट्र स्टेटमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याचा हायेस्ट किती आहे, तर ओपन जनरल महाराष्ट्र स्टेट त्याचा मेरिट नंबर किती आहे, तर 3 आणि पर्सेंटाईल किती आलेले आहे, तर 99.93 पर्सेंटाईल. म्हणजेच हे काय आहे, हायेस्ट पर्सेंटाईल. तर अशाच पद्धतीने आता तुम्ही बघू शकता की कमीत कमी पर्सेंटाईल किती आलेला आहे ओपन जनरलमध्ये. तर या ठिकाणी बघा ओपन जनरल महाराष्ट्र स्टेट 69 मेरिट नंबर आणि 99.32 हा काय झाला त्याचा पर्सेंटाईल. तर अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक कास्टचा मेरिट नंबर आणि पर्सेंटाईल हे चेक करू शकता. तर कोणकोणते कास्ट दिलेले आहे या ठिकाणी बघा, OBC, ओपन EWS, NT, SC जनरल, SC BC, DT, NT आणि OBC, SC, SC BC. तर तुम्हाला हव्या त्या कॅटेगरीचं या ठिकाणी तुम्ही पर्सेंटाईल चेक करू शकता. तर अशाच पद्धतीने फक्त राऊंड 1 नाही तर तुम्ही या ऑप्शनवरून राऊंड फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ एक्सटेंडेड या सर्व राऊंडचा कट ऑफ तुम्ही चेक करू शकता आणि कोणत्याही युनिव्हर्सिटीतल्या कोणत्याही कॉलेजचा. तर आय होप सो की तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण बघूया की लॉ CET थर्ड इयरसाठी कॅप राऊंडचा कट ऑफ हा कसा लागला होता. आता आपण GLC कॉलेजविषयी बघितलं. आता आपण दुसरा कॉलेज घेऊया, तर ILS कॉलेज ऑफ पुणे. बघा सर्वात अगोदर आपण LLB 3 इयर यावरती क्लिक करूया अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये. त्यानंतर आता तुम्ही सेम मेथड, तुम्हाला जर कॉलेजची इन्फॉर्मेशन बघायची असेल तर अप्रूव्ड कॉलेजवरती क्लिक करून तुम्ही कॉलेजची इन्फॉर्मेशन काढा, जसं आपण आत्ताच बघितलं होतं त्याप्रमाणे. तर या ठिकाणी बघा ILS या कॉलेजची युनिव्हर्सिटी आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. सिलेक्ट स्टेटस करा गव्हर्नमेंट ॲडेड, सिलेक्ट मीडियम करा ऑल आणि सिलेक्ट कॉलेज टाईप करा ऑल. आता सर्च करा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा ILS लॉ कॉलेज ऑफ पुणे याला मोर व्ह्यू करा. मोर व्ह्यू केल्यानंतर कॉलेजची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी शो होईल. सोसायटी नेम इंडियन लॉ सोसायटी म्हणजेच ILS लॉ कॉलेज ऑफ पुणे, लॉ कॉलेज रोड, ॲड्रेस, डिस्ट्रिक्ट, सिटी, युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, ईमेल ID आणि कॉलेज टायमिंगसुद्धा दिलेला आहे 7:15 ते 12:35. त्याचप्रमाणे कॉलेजला हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे का, तर हो आहे. बॉईज आणि गर्ल्ससाठी गर्ल्स इंटेक आहे 216 आणि बॉईज इंटेक आहे 190. टोटल हॉस्टेल फीज आहे 2,35,000 आणि त्याचप्रमाणे खाली तुम्हाला ॲडमिशन इन्चार्ज डिटेल, प्रिन्सिपल डिटेल्स दिलेली आहे, यावरून तुम्ही डायरेक्ट बघू शकता. त्यानंतर ट्युशन फीज आहे 1500. अदर युनिव्हर्सिटी फीज आहे 39,875. अशी टोटल फीज आहे 41,375 आणि यामध्ये टोटल इंटेक किती आहे तर 160. म्हणजेच की ILS लॉ कॉलेज ऑफ पुणे याची टोटल फीज आहे 41,375. तर ही झाली पूर्ण ILS कॉलेजची इन्फॉर्मेशन. आता आपण बघूया की ILS लॉ कॉलेज ऑफ पुणे या कॉलेजचा कट ऑफ हा कसा लागला होता, कोणतं शैक्षणिक वर्ष, तर 2025-26 या वर्षी. तर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट या ऑप्शनला तुम्ही क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आता मी फर्स्ट राऊंडसाठी चेक करते. तर या ठिकाणी राऊंड फर्स्ट सिलेक्ट करा, युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, कॉलेज सिलेक्ट करा ILS लॉ कॉलेज ऑफ पुणे, गव्हर्नमेंट ॲडेड इंग्लिश को एज्युकेशन, हे काय झालं त्याचं डिव्हिजन. आता शो अलॉटमेंट लिस्ट करा. तर या ठिकाणी बघा ILS कॉलेजमध्ये घेतलेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांची डिटेल्स यामध्ये आलेली आहे. एलिजिबल कॅटेगरी, अलॉटेड टाईप, एलिजिबल कोटा, अलॉटेड कोटा आणि मेरिट मार्क्स विथ मेरिट नंबर या लिस्टमध्ये तुम्हाला शो होईल. तर अशाच पद्धतीने तुम्हाला ज्या पण कॅटेगरीचा कट ऑफ चेक करायचा आहे तुम्ही या लिस्टमधून तो चेक करू शकता.
विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रत्येक कॅटेगरी दिलेली आहे. ओपन जनरल, ओपन EWS, NT, OBC, SC, आणि तुम्ही कोणत्याही राऊंडचा कट ऑफ चेक करू शकता. राऊंड फर्स्ट, सेकंड, थर्ड, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, एक्सटेंडेड, या प्रत्येक राऊंडचा तुम्ही कट ऑफ यावरून चेक करू शकता. तर अशाच पद्धतीने आजचा आपला सेशन यावरतीच होता की LLB 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स आणि LLB 3 इयर या दोन्ही कोर्सचा कट ऑफ 2025-26 या शैक्षणिक वर्षी कसा लागला होता. तर यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की यावर्षी 2026-27 या शैक्षणिक वर्षी कॅप राऊंडचा कट ऑफ हा कसा लागेल. तर तुम्ही तुमच्या मेरिट मार्क्सनुसार तो सेट करू शकता किंवा बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जर राऊंड फर्स्टमध्ये नंबर लागला तर तुम्हाला राऊंड सेकंड थर्डची आवश्यकता पडत नाही. तुम्ही राऊंड सेकंड थर्डच्या भरोशावर राहू नका. जर तुमचा नंबर हा चांगला असेल तर राऊंड फर्स्टमध्ये व्यवस्थितपणे डिटेल्स भरा, जेणेकरून तुमचा कॅप राऊंड फर्स्टमध्येच नंबर लागेल. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मला विचारू शकता. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी जर फायदेशीर ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लॉ CET संदर्भात नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील. धन्यवाद.